मराठ्यांना धोका दिल्यामुळं पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषणाची करण्याची वेळ आली। आता आमरण उपोषण हे सुरू झालं आहे आणि कठोर सुरू झालं आहे। आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतंय माहीत नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। मी फक्त समाजाचं एवढंच ऐकत नाही की ते जर म्हणले आमरण उपोषण करू नका तरी पण मी करतोय, पण त्यांच्याच हितासाठी करतोय। समाजाचं ऐकत नाही याचा अर्थ मी समाजाच्या दुसरं काहीतरी काम करतोय असं नाही, समाजासाठीच करतोय। ही माझी समाजाला विनंती की हे सगळं मी करतोय ते समाजासाठीच करतोय। सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहीत आहेत। वारंवार त्याच सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही। सरकारला माहिती आहे, मराठा समाजालाही माहिती आहे। तीनही गॅजेट लावायचे आहेत, सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात, शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। की नोंदी सापडणं बंद केलं आहे, ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही। हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं, ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे। तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं। काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत। गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे। आर्दड साहेबांकडे, आमच्या काही अभ्यासकांकडंसुद्धा गॅजेट आहेत, ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे। द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला, त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं। या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून, परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे। व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्यात हेही सांगितलं आहे। जी पोलीस भरती आहे, ज्या नोकर भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना। अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं। EWचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही। ECBC तुम्ही दिलं आहे, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं आहे, तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही आहे। ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या, म्हणजे बदलत आहे सरकारच, वारंवार शासन निर्णय काढतं आहे। एकदा ECBC देतं आहे, दिल्याच्यानंतर आहे तेच म्हणतं आहे लागू ठेवा, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतं आहे की आता ते लागू नाही आहेत, वेगळं वेगळं काढा, म्हणजे पोरांचं एक वर्षाचं बरबाद करायचं ठरवलं आहे तुम्ही। त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की EW सुरू ठेवावा, ECBC पण ऑप्शन सुरू ठेवा, आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत OBCचं सुद्धा ठेवावं, आणि ज्यांच्याकडे ECBC आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत, म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे। जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बरबाद होणार आहे। 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही, की 6 महिन्यात तू आणून दे, मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तू 6 महिन्यात आणून दे। त्या अडचणी यायला लागेल। ऑप्शन मात्र 3ही ठेवा, EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBCचा। त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपनमध्ये जाईल ना। काय झालं आहे काही ठिकाणी, काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले होते ते कालचे तुमच्यावर ठेवायला दिलेले, मला मीडियात दाखवायचे आज ते, आता कधी आणणार आहेत कुणाला तरी सांगा फोन करून। परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे, हिंगोलीचा, त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं, मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही, तू ओपनमध्ये जाय, आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे। अहो कालचे 4 कागद दिले होते, ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं दाखवलं होतं मी। काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता, हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं, की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही, त्यानेच अर्ज लिहिला, ते कोण पोलीस होता त्यानं, आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही,
मग जर माझ्याकडं प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे, हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं त्याने, सही फक्त घेतली. म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, तो दाखवतोय, नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना. तुम्ही वेळ द्या ना 6 महिन्याचा, 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही. जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या SP साहेबांचं, की त्यांनी प्रेस नोट केली काढली की 3 ऑप्शन ठेवले. याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं. गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारणं देऊन. म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळं बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळं नाही. कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. कारण EC-BC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWSमधून जायचं असेल EWSमधून जातील, EC-BCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे 3 नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही आहे. तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली. आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह. मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला. मोफत इकडं म्हणायचं मोफत. एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते, आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली. सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा. महामंडळातले बी कोणाच्या कशा होत्यात फायली, हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा. पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत. म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं सगळं, PG ते 2G काय KG सगळं केलं म्हणले. कुठं आहे? कुठं आहे? कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला. तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्याच करा, त्याच्यात भेद करू नका. तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा. लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती तीळ नको आणि नसलाच पाहिजे. हे संस्कार आमच्यावरतीच सगळ्या मुलींना करा. तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे. आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकती आहेत काय आहेत आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं. तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही. पण मराठा आणि कुणबी एकच आहे. कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे. त्यांचे रोटीबिटी व्यवहार पण होतात. त्यांचं समान आहे सगळं. तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या, काळजी घेतल्या असत्या त्या घेतल्या, त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी आहे, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे. मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हे न्यायाधीशांच्या जज साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे. आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत. पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर, जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीतून कोणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही 4था शब्द होता आमचा. त्या शब्द आम्ही आता ह्या 15 दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे. कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा तो मागासलेला आहे. हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावलेत ते सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ही सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदललेली नाही. या भूमिकेवरती हे आमरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे. माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे, कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, खुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत. अंतरवालीकडं कोणी येऊ नका. आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती, एकजूट काय असती, लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे. बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही. इकडं चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये
त्यामुळं प्रत्येकानं आपल्या आपल्या कामात राहावं, अंतरावलीकडे येऊ नका. मी 6 करोड मराठ्यांच्या वतीनं लढायला इथं खंबीर आहे, काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणारे लढतोसुद्धा. त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे. हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे. मी जे आत्ता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे. तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? याच्यावर लाडसाहेब म्हणले होते की ते एस पीचा विषय नाही CPचा आहे. अरे बाबा हो, तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही. आमच्याकडे खेड्यात पाड्याने SP म्हणते, तुमच्याकडे शहरात CP म्हणत असते. पण आहे ना तुमचाच कुणी का असाना प्रमाणपत्र आहे ना त्याच्याकडं. त्याला जर 6 महिन्याची मुदतवाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला? 6 महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला. मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. निवडणुकीत लढायचं म्हणजे 5 वर्षाचा प्रश्न असतो. तरी तुम्ही 6 महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या. मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं आहे. त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे, पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची. त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय. त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेलं आहे. त्याच्यावर ते सहीसुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची. आता इथं काय ऑप्शन दिला आहे? ओपन OBC राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली पोलीस भरती 2022-23. हे बघा OBC आळं केलं आहे त्या पोराला. प्रमाणपत्र दाखिलं ना मी आता तुम्हाला, हे त्याचं प्रमाणपत्र OBCचं. OBCला आळं केलं आहे त्यांनी. इथं आळं केलं आहे OBCला आणि ओपन टाकलं, ओपनमधून भर. त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच. त्याचं नाव टाकलं आणि मी ओपनमध्ये जातो आहे असं म्हण आणि करसई खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो. पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे, घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी. आईबापाने कुंकुड तर दिले असते, त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो होतं, आता आपण ग्राउंड मारलं आहे, सगळं झालं आहे. आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपनमध्येही नाही आणि OBC तर नाही, EWSमध्ये नाही, CBC पर्यंत बी नाही. केलं वाटलं याचं. हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं आणि तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कोण बी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या. त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची. त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला. बाकीच्याला एक न्याय. बोगस पुस्तकं गोळा करतात आणि ते आहे असं जमते त्यांना. आणि आमचं खरं असून जमाना वा रे सरकार. परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यच आहे. हे त्या 4ही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहेत. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटोळं व्हायला लागले. ती GAचा बी प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ती GAचा प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडं. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतं आहे? मोफत शिक्षण दिलं ते GAचं बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो GAचा राऊंड बंद केला आहे. आज त्याच्यात 20,000 पोरं आहेत. 1-2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये जाते. झालं त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला. मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार कोण म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही,
तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना, या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचं आहे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार. त्यावर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ॲडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आला आहे. हे लाडक्या मेहुणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहुण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकला आहे. हे बघा, गोरगरीब जनता, मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ती झाली गर्दी. त्या ॲडमिशनला झालं का? ते लोडवर आली का साईट? लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत? साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना. अरे बाबा, आमची उदाहरण सांगतो, आमची इथं जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा, माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलं आहे ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत नादी लावून. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दाम, त्याने एकदा असंच केलं होतं. त्यांनी काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली. त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोकेबाज होती. आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी डोकेबाजच होता. त्याने बरोबर डोकं लावलं. पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करायला लागले. म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं. तिने त्यावेळेचं सांगतोय आणि हे खरं आहे, मी लोकसुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटं करायची वेळ. तर तिने काय केली, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं. घातल्या का महिला एकीकडं आणि माणसं एकीकडं लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे, तिने मला साडी दिली, आता तो एका साडीवर ना दिले कुटाकुटी आमच्या घरातच लावून. नवरा एक म्हणतो, बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहेत. ते समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे. ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे. मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण, लाडकी बहीण, आता लाडकी मेहुणीची तयारी चालू आहे. आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे. त्यावर आचारसंहिता लागणार, त्यावर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात. कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत. काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढला आता, ते त्या महामार्गातसुद्धा नुसतं देऊ म्हणायचं पैसे. समृद्धी महामार्गात देऊ पैसे. ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली, त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून ते मेलंय. काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नादी लावते. मग तो नाणारसारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय नादी लावलं होतं? मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकलेत आमचे. कुठे तरी ते अय सरकार कुठे काय? तुम्ही काय येड्यात काढा लागलात बेटा गोरगरिबाला? वैधानिक महामंडळावर कोण आहे? MD चेअरमन कोण आहे त्याच्यावर? सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेलं ती ठुले तिथं, म्हणजे काहीच करत नाही. तुम्ही समजून घ्या, जनता बी सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून, असं केलं मग वाजाना बी माझ्या अंगात काही राहिलं नाही म्हणून वाजाना तुमचं वाजतं खाताना फुकट.
ते त्यामुळे ते म्हणे ते चुटकीचा विषय आमच्या पुढच्या महिन्यात तर केशी सगळ्या अंतरवाली सकट राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ. 10 महिने झाले 10. आता 11 महिने होते 29 तारखेला उद्याच्या गॅजेट आणतो. समिती गेली, समितीनं 4 महिने घातले. दिवस किती पाहिजेत मला हे सांगा, किती दिवस पाहिजे तुम्हाला? 11 महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळेवर. लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ? सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ? तुमजवळ. बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ? तुमजवळ. का बरं कमून मराठ्यावर आणणं आहे ना? धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात? का बरं द्यायचं नाही तुम्हाला? खरं बी का बोलायचं नाही? का द्यायचं नाही? हेळसांड कशामुळं? मुस्लिमांचं आरक्षण आहे ना, काय हेळसांड? राजपूत एक आरक्षणात आहे, दुसरा नाही. कशामुळं नाही द्यायचं? काहीकडे समाज आहेत 3 जाती कशामुळे केल्या तुम्ही? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला? का द्यायचं नाही तुम्हाला? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही? त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊन द्यायचं? हे ओबीसीतले मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना. ऊस तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक. तुमचे हे डावं लक्षात आले. त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही. तुम्ही देतान 1500 देतान, 2000 देतान, 4000 देतान, 3 दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला. 3 दिवसाच्या पुढे 1 दिवस जरी पाळी घातली ना, मी शेताला एक करला तरी आमचे 2000 रुपये जातात. आणि तो 1500 घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का? आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का? आयुष्याचं नोकऱ्या, आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही डोकं लाविता आणि काय नाही. आमचं म्हणणं आहे ते देऊ नये, आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भरत्यात घ्यावा. हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं, मुलीला शिक्षण मोफत करावं, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेवणीला द्या, मेवणं द्या. ते गरजेचं असतो. फायली उचलाल्या खांदीबार त्यालाही द्या. पण हे असं दुसऱ्याचे मुंडके मोडून हे तुम्ही करता, हे चांगलं नाही. मी त्या योजनेवर टीका करत नाही. त्याच्यामुळं पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या. तुम्ही जे जे डावं टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत. तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घाला ते पैसे. तुम्ही हे सगळं खोटं करतात, तात्पुरतं नाही लागता. लोकाला कळतंय, लोकाला चांगलं कळतंय. तुम्ही पाणी सोडित नाहीत. पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी तुमचं नाही. ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला, आमचेच लोक होते ते आडायला, खड्डे खांदायला, गाळ काढायला आमचेच आहेत. काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत. 72चे 72. हे जायकवाडीतले कितीक जणांचा मावेजा नाही आणखी. व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसले त्यांना तुम्ही. त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतोय. खोटं नाही बोलत. मै तळतळे. तुम्हाला वाईट वाटतं. काही म्हणते ते शरद पवारचं ऐकतं, काही म्हणते ते शिंदेचं ऐकतं, काही म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे? स्वतःला शहाणा समजतात. इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी. ज्या लोकांचे शेतं गेले त्या जायकवाडीत त्याला आणखीन काही नाही. ज्याला वावर मिळालं त्याला वावरात येऊन द्यायला. आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही धरणग्रस्तांनी बळच बळी केलेत. काही आणखीन पैसेच नाहीत त्याचे. किती उदाहरणं येतं. यांचं जनतेला सांगतो, यांचं काही खरं नाही यार. मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो, सगळ्या जाती धर्मात सांगतो, यांचं काही खरं नाही यार. तुम्ही नाका नादी लागू यांच्या. माणूस बोलतो का वा? तो मला बोलल्यावर किंवा मी त्याला बोलल्यावर आम्ही तुम्हाला बोलतच नाही, तरी तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून आम्हाला बोलतो. हे धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही, धनगर बांधवाच्या नेत्याचं. हां, आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो. ते धनगर बांधव म्हणजे ते बिचारे जरांगे पाटील काही बोलतच नाही आपल्याला. कमल बोलत हे बोलत त्याला माघारी. हे का मग उगाच इकत भांडण घेते. त्यांनाही कळतंय सर्वसामान्यांना सुद्धा. त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही. हे न्यायाधिवेशीत बी असंच केलं. काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते. त्यांनी तिथं असंच केलं. काही आदिवासींना आरक्षण आहे, काहीला नाही. आमच्या कन्नड जवळच्या आदिवासींना आरक्षण नाही. हां, काय हे प्रकार हे प्रकार घडतेत. हे सर्रास सत्य. हे नादी लावते. जनता शाने व्हा. 1000-1500वर आपल्या लेकराचं आयुष्य कडेला जाणार नाही आहे. आपल्याला आरक्षण मिळणं, नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे. आता पुढचा विषय राहिला, माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं होतं. याच्यानंतर आता बोलणं होतं आहे नाही होतं आहे मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतला आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, ही आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला. मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं. विशेष सांगायचं राहिलं, राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही. कोणीही आंदोलन करू नका. मराठ्यांची काय शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही. कुठंच राज्यात आंदोलन करू नका आणि कोणी इकडं पण येऊ नका. आपण आपल्या कामात राहा. आता विषय राहिला आहे,
मी 17 दिवस आहेत माझ्या आजपासून हातात. म्हणजे 20 तारखेला आज उपोषण सुरू झाले, 7 तारखेपासून दौरा सुरू होत आहे. मी जगलो तर दौऱ्यावर जाणार, नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील. मला आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही. मला किती दिवस सहन होईल. पहिल्यांदा 8-8, 5-5, 7-7, 8-8 दिवस मला सहन होतो. आता किती दिवस होईल माहीत नाही, कारण मला आत्ताच कमरेवर हात ठेवून चालायला लागते. त्याच्यामुळं तयारी मात्र ज्या ज्या तालुक्याला दिलेली त्यांनी ताकदीनं करा. जरही उपोषण समजा राहिलं तसंच सुरू, तर मी ॲम्ब्युलन्समध्ये उपोषण करीत तुमच्या 7 तारीख ते 13 तारखेचे कार्यक्रम करणार आहे. त्याच्यामुळं काय होईल उपोषणात ही संभ्रम मात्र ठेवू नका. म्हणजे 7 ते 13पर्यंत ज्यांना तारखी दिल्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी संभ्रम ठेवू नका. त्यांना वाटतं उपोषण सुरू आहे मग येतील का नाही. मी येणार, मी जगलो तर आहे तसा येणार. ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या तिकडे येणार मी, उपोषण सुरू तसंच. त्यामुळं काळजी करू नका. त्याच्यामुळं समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा. मराठ्यांना मात्र विनंती आहे, एकत्र काय यायचं हे लक्षात असू द्या. यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलं आहे. आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा, म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं वाटोळं करा, विदर्भाचं वाटोळं करा आणि खानदेशाचं वाटोळं करा, सगळ्याच वाटोळं करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचं वाटोळं करा आणि तुमचे मात्र सुधरून द्या. त्याच्यासाठी सगळे मराठी एकजूट दाखवा. एक दिवस आपल्या जातीसाठी मुलासाठी द्या. सगळ्यांनी एका जागेवर जिथं ठिकाण ठरलं आहे त्या वेळेत त्या तारखेत सगळे कामधंदे बंद. नोकरदार वर्गाचे, शेतकऱ्यांचे, व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपलं सहकुटुंब, शहरातल्या मराठ्यांनी, ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एका जागेवर ताकदीने यायचं. मी येणार आहे, काही झालं तरी मी 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे, हे फायनल. त्यामुळं प्रचंड ताकदीनं तयारीला लागा. घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा, तिकडे यायचं. जे मिळेल त्या वाहनानं यायचं. आता विषय माझ्याकडं 13 तारखेपर्यंत मी दौऱ्यावर आहे. 13 ते 30 या वेळेत राज्यातल्या आपल्या बांधवांची आंतरवालीतच भेट होणार आहे. म्हणजे 13 ते 7 दिवस म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत मी भेटी घेणार आहे. भेटी म्हणजे काय, आपल्याला तयारी करायची मतदारसंघाने आहे राज्यातल्या. आजच सांगतो आणि तयारी करा लगेच. मतदारसंघातला डाटा, मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आत यायचं. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी घेऊन यायचं. तयारी पूर्ण करायची 288ची. हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक बी किती आहेत मला ते पण कळू द्या. सगळ्या जाती धर्माचे, पण सगळ्या जाती धर्माचे 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सगळ्या जाती धर्मातल्या चांगलं काम असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी यावं. मराठ्यांच्या सुद्धा की आपल्याला ती तयारी आता करून घ्यायची, गप बसायचं नाही. का नाही बसायचं हे बी आता हे सांगायचं झालं की लगेच सांगणार आहे. सगळ्यांनी तयारी करायची. ते इच्छुकसुद्धा असतेच, आता त्याला नाविलाज असते, त्यांनीसुद्धा यायचं की कोण उभा राहणार आहे, कोणाचं काम आहे, काय आहे, कसं आहे. आणि येताना सगळ्या जाती धर्म शब्द वापरला आहे. जिथं ज्यांना वाटतं की आम्ही इथं राहणार आहेत, इथं आमचं असं आहे, माझं काम तसं आहे, त्याही जाती धर्माच्या सगळेजण 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आतमध्ये या. 20 ऑगस्ट ते पुन्हा 7 मध्ये 27 ऑगस्टपर्यंत मी कोणाला म्हणजे मला आमंत्रण देता येत नाही. त्याच्यामुळं त्याच्यात पण इच्छुकांनी या. सगळ्या जे असतील ती, असं म्हणायचंच नाही मी मोठा आहे, मी माझी हे, मी आजी हे, सामान्यसुद्धा सगळ्यांनी 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान जे छोटे मोठे पक्ष काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची. म्हणजे त्यांनी या
मला फोन माहीत नाही येत मी कोणाला बोलून काय करू. कारण निवडणूक जर लढवायची असली तर 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत जर आपल्याला कळालं समीकरण सगळ्या जाती धर्मांचं जुळतं आहे तर आपल्याला डिसिजन घेता येईल पाडायचे का निवडून आणायचे. राज्याची बैठक आधी घेतली आणि हे जर नंतर केलं तर ते योग्य होणार नाही. आपल्याला अगोदरच कळालं पाहिजे राज्यात काम कसं आहे, इच्छुक किती आहेत, त्यातून कोणाला द्यायचं आहे, कोण निवडून येऊ शकतो, तिथं किती समुदाय कोणाकोणाचा आहे हे आपल्याला सगळं बघणं आहे. त्याच्यामुळं आपल्याला 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत ते काम करायचं आहे. इच्छुकाचा आणि मतदारसंघाचा सगळा डाटा, सगळी जनगणना जी असेल ती हे काम बघायचं आहे. आणि 20 ते 27 ऑगस्ट 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट जे पक्ष असतील त्यांना आजच आमचं आमंत्रण समजा. म्हणजे समाज, पक्ष म्हणण्यापेक्षा समाज, मग तो धनगर समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, राजपूत असेल, कायकाडी असेल, बारा बोलीदार असतील, बंजारा समाज असतील, ही संधी मायबापाव. आदिवासी समाज असेल, तुमच्या जातीला तुम्हाला न्याय द्यायची. मग तो कोणताही समाज जरा एखादा समाज राहिला तर म्हणू नका आम्हाला नाही म्हणले. कायकाडी असेल, राजपूत असेल, लिंगायत समाज असेल, जे समाज असतील त्यांनी आपल्याला 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायचं. त्याच्यात इच्छुक बी येणार परत त्यांना येऊ द्या. कारण 15 दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा, म्हणणं, तालुक्याचं म्हणणंसुद्धा तुम्हाला घेऊन यायचं आहे. बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल. आणि सांगताना माझं असं आहे पुन्हा की आपल्याला यासाठी बसायचं आहे की जर सगळे समीकरणं जुळले तर निवडणूक लढवता येते. काय व्हायला लागले ते सांगतो. आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ वेळ दिलेला आहे मी. आता 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात. कारण त्यांना मराठाही निवडून आणणार आहे आणि त्यांनी मराठ्यांना निवडून आणायचं आहे. आता त्यांनी पण मराठ्यांना आणायचं, क्रॉस फ्रीज करायचं नाही. दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचं आहे, दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचे, धनगरांच्या यांना मराठ्यांनी निवडून आणायचे, धनगरांच्या यांनी मराठ्यांना निवडून आणायचे, मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनी सुद्धा मराठ्यांना आणायचं. हे असं 12 बोलीदारांचं सगळ्यांचं मिळून हे कनेक्शन करायचं, क्रॉसिंग करायचं नाही. तरच तुमची जात मोठी होणार आहे, तुमचे लेकरं मोठे होणार आहेत आणि आमचे होणार आहेत. हे फक्त नादी लावते, तुम्हाला आमदार करतील, मंत्री करतील, पण बंधनात ठेवतील कुलूप लावून. आम्ही सांगतो तेवढंच कर, इथं सगळं मोकळं राहणार आहे. म्हणून धनगर बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्या. आमचं सांगणं काम आहे नसतं, आमची दिशा तर आम्ही ठरवणार आहे. आता हे टप्पे पडलेत, यानुसार सगळ्यांना आजच समाजाकडून आमंत्रण आहे की आपण सगळ्या जाती धर्माचे लोक 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या आत सगळ्यांनी चर्चेला या. मध्ये बी आले तरी हरकत नाही, कारण काय तेवढ्याच वेळेत दिलं मग काय करावं त्याच्यातच जावं असं काय नाही. तुम्ही केव्हा या, आज उपोषण आजपासून यायला सुरुवात केली तरी माझी हरकत नाही. फक्त कामाने सविस्तर कामाला लागा. आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्यांना सांगतो डाटे व्यवस्थित तयार करा, गावागावातली व्यवस्थित माहिती घ्या, व्यवस्थित त्यांना समजून सांगा. जर आपलं ठरलं तर मराठ्यांनी एकही फुल्ली यावेळेस वायाला जाऊ द्यायची नाही. मुलाच्या बाजूनं जातीच्या बाजूनं करायची. एकसुद्धा नसेल तुम्हाला एखादा उमेदवार किंवा कोणी पसंत तरी करायचं, म्हणायचं नाही त्याचं माझं पटत नाही. कारण समोरच्याला जो आपल्याला नको आहे त्याला संधी द्यायची नाही, त्याला संधी द्यायची नाही, अजिबात नाही. अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार नाही. कारण मराठ्यांची इज्जत ठेवायची, आपल्याला मराठ्यांची ताकद ठेवायची, शान ठेवायची. त्यासाठी तुम्हाला मतदान तुमच्या मुलासाठी करावं लागणार आहे, तुमच्या जातीसाठी करावं लागणार आहे. नसलं पटत तरी. आणि इच्छुक लय भाराभर राहू नका, हां लय मोठे राहू नका. मग काय होईल आपल्या ओढातडीत पुन्हा आपण जे नको आहे त्याचंच चांगलं करू, जे तुम्हाला नको आहे त्याचंच चांगलं करणार. त्याच्यापेक्षा 2 पावलं मागं पुढं सरकून होऊन द्यायची असली तर फाईट होऊन द्या, जमुनी कळू द्या मराठे काय असतात आणि किती कोणाकोणाला पाडीत आहेत. हे का करायचं आहे ते सांगतो म्हणलं होतं तुम्हाला मी, ते कारण सांगतो. काय व्हायला लागलं, आपण जर निवडणूक लढू म्हणलं तर युतीचं सरकार खुश होतं. बघा बरं का आता कार्यक्रम ते खुश होतं, ते म्हणते ये उमेदवार केले आपल्या आपोआप निघते. आणि महाविकास आघाडीवाले काय म्हणतात, मराठ्याकडून बोलू नका, ओबीसी आरक्षणाबद्दल बोलू नका. कारण मला खात्रीला एक माहिती दिली एक जणांनी त्यांच्या बैठकीतले, ते काय म्हणतात महाविकास आघाडीवाले, त्यांना तो माणूस म्हणला की आपण ओबीसीतून आरक्षणाबद्दल बोललं पाहिजे आमदारांनी खासदारांनी. ते म्हणले ओबीसी नाराज होते ना, ते म्हणले मग मराठी नाराज होते. नाही 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 मला मराठीने नाराज होत.
मराठी बरोबर त्यांनी नाही दिलं का आपल्याला मतदान करते. बघा यांची स्टाईल बेटे हो मनोज जरांगीत नाही लागत होय तुम्ही. यांची स्टाईल बघा. म्हणजे युती काय म्हणती उभा केले का आपण आलो त्यांच्या पुढे. त्याने हे काय म्हणते फक्त ओबीसी आरक्षणावर बोलायचं नाही. मतदान घ्यायला गोड लागतं का मराठ्याचं? गोड लागतं बोलायचं नाही. म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं असंच बघा मी काय म्हणतोय असंच ओबीसींची सुद्धा ते बोलत असते. ओबीसी सुद्धा मी सावध करायला आता आमच्यासारखंच मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते. धनगरा कोण बोललं की मराठी नाराज होते, धनगरा कोण बोलू नका असं म्हणत असते. बघा जनता शहाणी आपल्याला किती येड्यात काढते ती. दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होते, मुस्लिमा कोण बोलायला गेलं बोलू नको इकडे हिंदू नाराज होते, आणि हिंदू कोण बोलायला गेलं की अर मुसलमान नाराज होते ते मतदान आहे आपलं. अरे काय संपायचे धंदे लावले त्या यांनी. त्याच्यासाठी आपण आपलं परफेक्ट ठरवायचं बरं का. आणि समजा ते बी सांगतो लगेच आत्ताच, समजा नाही समीकरणं जुळले आणि तीच वाट बघून महायुती बी महाविकास आघाडी बी फुकाट मतदान मिळणार दोघापैकी कोणाला तरी. आपण तसं नाही करायचं मग. ते बी आत्ताच सांगतो. काय बार बार सांगायचं मागं ठेवायचं नंतर सांगतो फंतर सांगतो नंतर नाही फंतर नाही काही नाही लगेच. जर आपलं नाही समीकरणं सगळ्या जाती धर्माचे जुळले, सगळ्या जाती धर्मांना दुसऱ्याला जर वाटलं बरे तेच तर राहून द्या त्यांना तिकडंच. काय करता मग? आपली गोरगरिबाला संधी द्यायचं काम आहे ते करायचं आपल्याला. नाही केलं तर आपण आपली स्ट्रॅटजी राईट ठरवायची. कारण महाराष्ट्राची बैठक हे झाल्याच्या नंतर 29 ऑगस्टला घ्यावी अशी माझं म्हणणं आहे. कारण 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे. त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे. 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्याची बैठक ठेवावी. कारण ह्या 15 दिवसात मला आधी बघू द्या. आपण जर ती बैठक आता ठेवली उपोषण संपल्यावर समजा उदाहरणार्थ 13ला दौरे संपते 14 ऑगस्टला ठेवली तर आपल्याला समीकरणं जुळले का नाही हे माहीत होणार नाही. राज्यातल्या मतदारसंघातला आपल्या जिल्ह्यातला डाटा आलेला नाही. मग बैठकीत नेमका मांडायचं काय असा प्रश्न माझ्या पुढं होता आणि समाजापुढेही. मी बैठकीत म्हणलो समजा पाडा आणि त्यावेळेस जर समीकरणं जुळले लढायचे तर मग काय करायचं. त्यासाठी आधी कळू द्या कोणत्या जातीचे लोक आपल्यासोबत येतात का नाही. किती डाटे आणलेत, किती जणांना तालुक्याचा आपण आपल्या मतदारसंघाचा डाटा आणलाय, समाजाला सांगितलंय, समाजाला विचारलं हे आधी कळून द्या. उभा केल्यावर पडून जातीची किंमत कमी करण्यापेक्षा ह्या 100, 150, 200 जणांची किंमत मोठी नाही आहे. हे उभा राहतीन मी निवडून येईन म्हणतीन मी पडन म्हणते पडले तर आपली 6 कोटीचा अपमान होईल. 6 कोटी मराठा महत्त्वाचे आहे. 100, 150, 200 हे महत्त्वाचे नाहीत. यांचं काय करायचं आहे. आपण का राजकारणासाठी एकत्र आले नाहीत आरक्षणासाठी आलेले. हे सरकार देण्यात म्हणून आपल्याला तिकडे जायची वेळ आली. म्हणून पुढचं सांगतो मला वाटतं 29 ऑगस्ट 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. 29 ऑगस्टला सगळ्या राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन पाडायचे का निवडून आणायचे ठरवू. ही तारीख आपली आज फायनल झालेली. आता तुम्हाला जे सांगायचं राहिलं ते राहिलं. जर समीकरणं नाही जुळले एका जातीवर कोणीच निवडून नाही येऊ शकत. कोणीच. मराठा नाही उभा राहिला तरी, मुस्लिम राहिला तरी नाही, धनगर राहिला तरी नाही, 12 बोलते राहिला, ओबीसी राहिला तरी कोणीच येऊ शकत. एका जातीवर कोणीच येऊ शकत नाही. त्याला समीकरणं जुळवावी लागतील. आणि ते जर नाही जुळले तर मग आता आपल्या पुढं मी काय सांगितलं आत्ता महायुती वाट बघती. आपण उमेदवार उभे केले तर त्यांचं चांगलं होईल. मग ते त्यांचंच बघत येत. कण बैठका लावायला लागले ते. आता त्यांच्या बातम्या यायला लागल्यात. आमके फौज मैदानात उतरले, तमके फौज मैदानात उतरले. सगळे पडेलच आहेत त्याच्यात. पुरे पडेल फडेल माल सगळा आहे. काय ज्ञान आहे त्यांचं त्यांना आलं नाही. काय मैदानात उतरलेत कोणाला माहिती. उतरून देते त्यांचं. मग त्यांनी सुरू केलं त्यांचं काम. म्हणजे आपल्या आंदोलनाकडे लक्ष नाही किंवा मराठ्यांच्या धनगरांच्या 12 बलुतेदारांच्या मागण्याकडे यांचं लक्ष नाही याचा अर्थ असा होतो. आणि महायुती काय म्हणती ते महाविकास आघाडीत ते महायुती तसं म्हणती उभे केले पाहिजे म्हणजे आपला फायदा होतोय. आणि महाविकास आघाडी काय म्हणती तिकडून हुकले आपण कोणाकडेच बोलायचं नाही. ओबीसी नाराज नाही करायचा. बरोबर मराठी आपल्याला मतदान आणतात. म्हणजे हे सावध आहे बॉक्का इकडचा बी त्याचे चाबरे तुमची. ही शाळा आहे काय आमच्या संघ. म्हणजे तुम्ही तर आता गोवाधाड्या तोंडावर टाकून हाणं लागला तर आम्हाला असं झालं नाही. गोवाधाड्या आणून टाकून इकडून युतीवाला विकून बुके हाणतो महाविकास आघाडीवाला विकून हाणतोय. आणि तोंड झाकून धरले दाबून धरले विरोधी पक्ष नेत्याने आमचं. म्हणजे मिळाला ना आम्हाला कोण कुठं राहिलं. गोवाधाडी काढल्यावर तर कुणीच नाही. आमचेच माणसं उभा पुढं म्हणजे जसं आमच्या माणसानं आम्हाला आणलंय. अरे लय चाबरेच बेटा तुम्ही. थांबा तुम्हाला नीट करतो पुढचं ऐका. मग आता माझ्या डोक्यात असं आहे
हे जर अशी वाट पाहत असले समीकरण जर नाही जुळले तर आपल्याला उमेदवार उभे करून चालणार नाही, जात हरून द्यायची नाही. मग आपल्या पुढं पर्याय काय, जी ओबीसीतून मागणी करीन त्यालाच करायचं. मग तो कोणत्या पक्षात असतो आता, तू कोणत्या महायुतीचा असतो नाही तर महाविकासाकडे जेव्हा म्हणन, समजा आपले समीकरण नाही जुळले तर जेव्हा म्हणन की मी ओबीसीतून तुमची जी मागणी ती पूर्ण करील तेव्हा आपला आमदार, मग त्यालाच मदत करावी लागणार आहे आपल्याला. मग तो कोणत्या पक्षाचा असो त्याला नाविलाज आहे आपला. हां, पाडापाडी मग अशी करावी लागणार आहे आपल्याला, पाडापाडी, सगळा चुथाडाच, सगळा चुथाडाच. मग महायुतीचे 7-8, महाविकास आघाडी 7-8, काँग्रेसचे 7-8, भाजपचे 7-8, सगळ्या पक्षाचे, मग अशी शिवसेनेचे 7-8. जेव्हा आपला नाही ऐकला त्याला म्हणजे चल बाहेर होय, ही पारडा की ही इकडं लोटायचं, इकडून इकडं, मग लोटालोटी मराठ्यांच्या हातात आणायची. पर्याय नाही. मी सांगतो ही चेष्टा नाही, आपल्याला हेच करावं लागेल. आणि आपले बी मग ठराविक द्यावं लागणार आहे. मग आपले बी ठराविक द्यायचे आणि तेच निवडून बाहेर काढायचे. हां, मग त्याच्यात धनगरांचे काय द्यायचे, मराठ्यांचे काय द्यायचे आणि ते बाहेर काढायचे. म्हणजे शेवटी पावर जनतेच्या हातात ठेवायची. कोणाला सत्ता नाही आणता आली पाहिजे, पण मी सगळं उघड करत नाही, सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे हे आत्ता उघडं नाही करीत आता. हां, ही पेस्ट होतं आता मध्ये, कशी नाही आली पाहिजे पावर. शेवटी मराठा, धनगर, 12 बलुतेदार, मुस्लिम, दलितांच्या हातात राहिले पाहिजे. बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्टला. यांना महायुतीला आणि महाविकास आघाडीला तिन्ही ताळात कोण नाही राहिलं पाहिजे. नसता यांनी ओबीसीतून मागणी करायला सुरुवात करायला पाहिजे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, पर्याय बी दिला आता, ओबीसीतून आरक्षण द्या हे सुरू करायला पाहिजे. तर मराठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाजूने उभा राहणार, नाहीतर राहणार नाहीत. आणि आमचे समीकरण जुळले, 4-5 बी जाती एकत्र राहिल्या तर सत्ताच आपली हे कायम घरी, हे लक्षात ठेवा. म्हणून माझी मराठा समाजाला पुन्हा विनंती आहे, आपण काही डावपेच 29 ऑगस्टला उघडे करू. 29 ऑगस्टला राज्याची बैठक घेऊन ठरवू, पाडायचे का निवडून आणायचे का, ह्या दोघांची आयडिया काय. हे बघा, महायुती महाविकास आघाडी 4-5 जाती जर एकत्र आल्या तर कधी जनतेला भारी भरू शकत नाहीत. त्या एकट्या मराठ्याला भारी भरू शकत नाहीत, एकट्या मराठ्याला तर एवढे आले नाही, भारी नाही भरू शकत. फक्त हे आपल्याला येड्यात काढायला लागले गोरगरिबाला. फडणवीस साहेब म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देईन, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं. आत्ता चौंडीला उपोषण बसलं होतं धनगर बांधवाचं, त्यांना 50 दिवस दिलते आणि आम्हाला 40 दिलते, त्याचं काय झालं. हे बघा, गोरगरिबांनी लेकरांसाठी लढा, विनाकारण कोणाचं ऐकून भांडणं अंगावर विकत घेऊ नका. कारण आम्ही धनगरांच्या एकाही नेत्याला बोलत नाहीत. आता धनगर बांधवांचे जे लोक भेटत आहेत मला ते सांगायला लागलेत की तुम्ही आमच्या नेत्याला बोलतच नाही, तरी ते बोलते तर याचा अर्थ छगन भुजबळांनी विकत घेतलं आहे त्यांना. आमचे लोक विकत घेतल्यासारखं भांडण घ्यायला लागलेत विनाकारण. हां, मी जर त्यांचं मन दुखवलं एकाही धनगरांच्या बांधवांच्या नेत्याचं किंवा ओबीसीच्या किंवा दलित बांधवांच्या नेत्याचं, मी जर मन दुखवलं तर मग बोला. आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही आम्हाला बोलता, याचा अर्थ काय होतो. मी समजा एखाद्याच्या दारात येऊन रोज शिव्या देणं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की जाणून बुजून मला भांडणं करायचं. तसं तुम्ही जाणून बुजून आम्हाला बोलताय, आम्ही तुम्हाला बोलत नसू. आणि ज्याचा आरक्षणाला आमच्यामुळं धक्काच लागत नाही ते लोक आम्हाला आरक्षण देऊ नका म्हणतायत. म्हणल्यावर गोरगरिबांनाच विचार करणं गरजेचं आहे आता की नेता काय कामाचा आहे. ह्यो आपला नेता आहे, आपल्या जातीचा आहे, मग ह्यो कापाकापी लावायला आला काय आपल्या तर मराठ्यात. ह्यो नेमका आलाय कशाला. जर आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही आम्हाला शिव्या देताय, याचा अर्थ गोरगरीब, ओबीसी, धनगर बांधव, 12 बलुतेदार, दलित बांधव, मुस्लिम सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण बोलतच नाही तर आपले नेते आहेत 4-5, हे 4-5 लोक मराठीतून आपल्यात भांडणं लावून म्हणजे कापाकापी लावायला आहेत का काय. मग 5 महत्त्वाचे का करोडो समाज महत्त्वाचा, ही सर्वसामान्यांनी विचार करावा, ही माझी विनंती आहे. आणि निवडणुकीत कशी करायची, पाडायचे का लढायचं हे आपण व्यवस्थित ठरवू. त्याची काळजी करायची महायुतीला गरज नाही, महाविकास आघाडीला गरज नाही. कारण तुम्हाला मला खेटायचं हे बी ध्यानात ठेवा. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मला ह्या भानगडीत पडायचं नाही. आता शेवटचं सांगतोय, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. आमचं ठरलेलं आरक्षण द्या, जो देईल त्याला मराठी डोक्यावर घेऊन नाचणार आहे, हे शब्द आहे माझा. पण याच्यात जर ढकलेलं तर तुम्ही बांधलेले आडाखे, तुम्ही केलेले डावं, तुम्ही केलेल्या चाली सगळ्या मराठा फेल करणारे. कारण राज्यात
असा एक मतदारसंघ नाही की तिथं 50,000 मराठ्यांचं मतदान नाही, असा एक नाही. आणि ते 50,000 ज्याच्या बाजून जाईल तोच आमदार होणार आहे. तुम्ही जर आम्हाला असं उघडं पाडलं तर मराठ्यात एकट्यात अशी ताकद आहे की ज्याने उघडं पाडलं त्याचे शीटं आम्ही 100% सगळे पाडू शकतो. कारण 50,000चे लीड तोडणं एवढी सोपी गोष्ट नाही. याच्यावर मात्र सरकारनं विचार करणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक जागेवर लाखापेक्षा कमी नाहीत, पण आम्ही 50,000 धरले. तुम्हाला पाडायला तेवढं खूप झालं. तुम्ही जर आम्हाला चारही बाजूनं ओबीसीचे नेते हाताखाली धरून घेरलं तर आम्ही आमचं मतदान एका बाजूला जरी फिरवलं तर तुमचे सगळे शीटं पडले म्हणून समजा. कारण तुम्ही जसे डाव साधलेत 10-12 ठिकाणी 10-12 उपाय पर्याय वापरून, तसे आम्ही सुद्धा 15-16 उपाय ठेवलेले आहेत. आणि यातले फक्त 2च मी आत्ता सांगितले. 17पैकी 2 सांगितलं, 15 बाकी आहेत. 15 तुमचं 15 मी टाकलेले डावून उपायात तुमचा दिदारच केला म्हणून समजा. मी पचकाच तुमचा सगळा पचकाच खेळच खालास तुमचा. धन्यवाद. पाटील 13 तारखेला तुमची मुदत संपली. 13 तारखेच्या नंतर तुम्हाला आणखी 13 तारखेच्या नंतर सरकारने काही संपर्क केला आता उपोषणासाठी किंवा मध्यस्थीसाठी की तुमचं काय झालं? 13च्या नंतर सरकारने संपर्क साधला का? काय शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो, पण आम्ही वेळ दिला होता. त्यांना आता करून दिलं नाही की काय? सरकार चालवणाऱ्याची शक्ती मोठी, त्याच्यामुळे त्यांनी करून दिलं आहे का नाही आम्हाला माहीत नाही. पण हो द्या आता जे होईल ती आता, कारण शेवटी पर्याय नाही. मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे. सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलो इथे. असं म्हणत असलं तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्ही 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावी. नाही ते बघू ना, ते ठरवा. तुम्ही जर सांगते श्रीमंत गरीब मराठ्यांचा उपयोग करून घ्या, मग आम्ही तेच म्हणत होतोच ना. म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय, ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे, त्यांनी एका बाजूनं राहिलं पाहिजे, विरोधात नाही राहिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची रॅली निघते, चांगली गोष्ट आहे ना, चांगलं काम आहे. पण त्याच्यामध्ये ते तुमच्या कुणबी प्रमाणपत्राला चॅलेंज करतात. मग आता त्याला नाविलाज आहे, त्याला नाविलाज आहे. शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही, आणि ते आता लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळं आता त्यांचा आदर करतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येतं, गोरगरिबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत, कसं आहे. त्यामुळं चाललंय त्यांचं, चालू द्या. त्यांना अधिकारी लोकशाहीनं दिल्याला लोकांच्या काय लक्ष देतं? माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लीडर ते आहेत. गरिबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लीडर कोणतर प्रकाश आंबेडकर साहेब, असा त्यांच्यावरती शिक्का आहे. आणि आम्ही गरजवंत आहे. त्यांनी जी यात्रा काढली आहे ओबीसी आरक्षण त्याच्यामध्ये काय भूमिका आहे तुमची? नाही काहीच नाही. अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, लोकशाहीनं. त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी पण करू शकतो असं काहीच नाही, कोणी पण करू शकतो. पण आमची काय नाराजी असण्याचं कारण नाही. फक्त त्यांनी गरजवंताच्या, वंचितांच्या बाजूनं असायला पाहिजे, एवढं मात्र म्हणणं आहे. त्यांनी हे प्रमाणपत्र रद्द करावे जेवढे दिले अशी पण मागणी केलेली, चांगली केली ना. आता एवढ्या मोठ्या याच्यात घोटाळा होतो म्हणल्यावर बाकीच्या पेपराचं तर अवघडच आहे हो. बाकीच्या पेपराचं तर एसटीतच येते का कोण आता? कारण सर्वोच्च देशातली ती परीक्षा आहे आणि तिथं जर असं होतं आहे, बघू जरा, मला आरक्षणातून मोकळं होऊन द्या. मी आत्ताच लय हे नाही करीत. परत ते आम्हाला म्हणतात मराठी जातीवादी, असंही ते लफडं. दुसऱ्याला डाग लावून द्यायचा आणि मोकळं व्हायचं. ते मान्य नाही करत. नियम, कौल, ते फक्त दादागिरी मान्य करतात. आमचा ऐक नाही मग तो ऐकडे बघतो. म्हणजे एका जर म्हणला तुमचा आमचा नाही पटत, मग तर माणसं काय म्हणतात, नाही पटत तर जाऊ तिकडे, ते गेलं दुसऱ्या पक्षी. हे तसं नाही, इकडंच राह, नाही तर बुक्की आणि तो डोक्यात, असं आहे त्यांचं. त्याच्यामुळं बरंचसं काही बोगस आणखीन असू शकतं, पण जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बघूयात बरंच असू शकतं. कारण
आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागले. त्यामुळं त्याच्यावर तर मला काय बोलायची इच्छा नाही. मी त्याच्यावर उत्तरच नाही दिलं ना. तिथं गिनीतं नाही मी, हां, ते आमच्या बेरीजितं नाही. जिथं समाजाला मानवतेचा नियम लावला जातो, मानवता धर्म जागा ठेवला जातो, त्याला किंमत देतो आम्ही तेच सर्वश्रेष्ठ ना आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजितं नाही मी. हां, असं नसतं, मान्य करायला लागतं. ते दुसऱ्याची जात तशी आपली जात, दुसऱ्याची आई बहीण तशी आपली, दुसऱ्याचा पाडला तसा आपला पाडा, दुसऱ्याचं मोठं झालं तसं आपलंही व्हावं, ही भूमिका असली पाहिजे. सगळे आमचेच मोठे व्हावे. आरक्षण खायला जमतं, याचं उलशी घी, त्याचं उलशी घी, त्याचं उलशी घी, आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे पार डुबून दी. या वर्गाला मी नाही मानत. या मूलभूत उपोषणात प्रश्न आहे की गरीब मराठी आणि श्रीमंत मराठी हा भेद तुम्हाला मान्य आहे का? आता हे मूलभूत योग आहे. भूत हे मोठं, हे मोठं भूत हे मूलभूत नाही आहे. मूलभूत म्हणजे बारीक असतं, हे मोठं भूत आहे. आम्हाला मान्य नसतं ते आंदोलन काय उभं राहिलं असतं. श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई आहेत की त्यांना राजकारणच माहीत नाही. मग आणखी की हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा, आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो. आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं आहे तेच आमचं. मग ते आमच्या साथीला पाहिजेत का नाहीत? गरजवंताच्या, वंचितांच्या, गोरगरिबांच्या, मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाहीत? गोरगरीब धनगरांच्या बाजूने पाहिजेत का नाहीत ते? कारण धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही म्हणून ह्या नावं घेतली. ठीक आहे, छगन भुजबळच्या बाजूने कशाला लाभाड आहे ती सगळ्या दुनियाचं. गोरगरीब किती दुवा देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजूनं तुम्ही राहिलात, वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला. आणि ते आहेत बी अशी मला 100% खात्री. ते आहे सुद्धा, मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून सांगतो, ते आहे सुद्धा आहेत. ते उलशी नंतर झटका दाखवते ना, असं काय सोबत होते, तुम्हाला भेटून गेले, आणि मग आजही सोबतच. आणि आता मात्र ते ओबीसी बचाव असं हे करतात, म्हणजे डायरेक्ट विरोधाभास आहे ना. येते बघून येते ना एखाद बार. अच्छा, एखाद बार फेरफटका राजकारणात लय अवघड असतं दादा. काय होऊ शकतं. बरं पाटील, तुम्ही असं म्हणाले होते की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सरकार डाव टाकते. आता या उपोषणाच्या काळामध्ये हे डाव तुमच्यासाठी खडतर असतील अशी चर्चा आहे. कारण एक तर ते ओबीसी जनजागरण आंदोलन आहे, त्यानंतर आज जालन्यामध्ये ओबीसी समन्वयकांची बैठक आहे, तेही आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. दुसरीकडे मुस्लिम लोकही आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा देत होते, पण त्यांचं ते विशाळ गट प्रकरणावरून त्यांचं एक आता नवीन आंदोलन सुरू होतं आहे. ही सगळी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. नाही मी मोगाच काय सांगितलं तुम्हाला, मी काय सांगितलं मोगाच तुम्हाला, शेवटी असे मतदारसंघ आहेत की तिथं 40-50 हजार मग मराठ्यांचं मतदान. मी सगळं बोलून दाखवलं आहे ना. आता फक्त मी 2 डाव सांगितले, त्यातले आम्ही आणखीन 15 मागं ठेवलेत. हे बघा, सगळे समजा भाऊ एकीकडून केले, जाऊ द्या असं होऊन द्या. पुरे अख्खे नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले. पाडू शकतो ना, पाडू शकतो ना, रपा रप. प्रश्नाचा रोग ऐकले तुमच्यावर, तुम्ही डाव टाकते सरकार असं म्हणाले होते. तेच सांगितलं त्या डावात. अजून डाव काय टाकलेत या उपोषणाच्या काळामध्ये, काही आले का लक्षात तुमच्या? नाही टाकून द्या ना, टाकून द्या. 2 दिवस बघू ना, 2 दिवस बघू. उपोषण केली त्यामध्ये टप्प्याटप्प्याने उपोषण केले. या उपोषणामध्ये काही टप्पे असणार आहे का, सरळ उपोषण असणार आहे? सरळ पहिले बी सरळच होतं. त्याग आहे की सगळं त्याग आहे, मायासहित त्याग आहे यावेळेस. सुरू झालंय पाटील साहेब, उपोषण सुरू झालं. माझा बी त्याग करणार सुरू. अरे लाडके भाऊ लाडकी बहिणीवर तुम्ही बरी टीका केली, लोकांना भटकवण्याचा बद्दल. आता वाघनखे आणलेले त्याचे बऱ्यापैकी चाललेलं आहे, त्याच्याबद्दल काय? हे बघा, मी टीका नाही केली. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ॲडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गडबड तहसीलला, शेतूला पोरांना सुद्धा ॲडमिशनचे प्रमाणपत्राचे, काहीचे EWचे, काहीचे ECBCचे, हा ना. मग ते महसूलचा संप त्याच्यातच. आणि अशा वेळेस काय होतं, मग पोरांनी काय करायचं, त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण आणली. त्याच्यात 2 डाव हो त्यांची. एक डाव मतदान विकत घेतल्यासारखं, आणि दुसरा तात्पुरता निवडणूक होस्तर द्यायचं, तिथून पुढं बंद. असे कितीक तरी योजना बंद आहेत, कित्येक तरी. आमचं सारथीचंच उदाहरण सांगायचं ठरलं तर 50-50 कोटी निधी माघारी जातो, आणि पोरं इथं तरसायला लागले निधी वाचून. तर यांना इतक्या कोटी जनतेला खरंच या आयुष्याचं देते का ही योजना? ही निवडणूक होस्तर नादी लावायची खेळ आहे. आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली मी सत्य ते सांगितलं. याच्यामुळं काय झालं, पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली. पोरांना
जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची नेटवर त्या साईडवर लोड आला. कारण हे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीचे भावाचे का आपल्या लेकराचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे. मग ते 8 दिवस मागं जाय 8 दिवस पुढं जाय 8 दिवस मागं जाय असं करून करून सगळा धिदारा करून ठेवला या सरकारनं. आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कसं काय नाराज येते. त्याचे कारण हे येते तुम्ही एखादी 7-8 गुताडे लाविता. हां तुम्ही एखादी टक्कर लावायची ना 20-25 एकदा टक्कर लावतात. मग कोणचा हाल्या जिंकला याचा मिळत लागा ना कोणचा हाल्या कोणाला ढोसणे आणा लागला 15-16 लावले. ही सत्यता आहे. पण वाघ नका एक आणले शेवटचा त्याच्यावर प्रश्न काय पाटील, ती जी प्रकाश आंबेडकर म्हणाले सगळे सोयरे ही भेसळ आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही काय आहे मग आता थोडंसं पुरेशेवर त्याला सांगा. त्याला काय भेसळ म्हणण्यापेक्षा आपण बोगस म्हणू त्याला. जर आमचं बोगस आहे तर 50%च्या वर 2% गेलेलं बोगसच असणार आहे. ते का ठुलं बरं? आंबेडकर साहेबांपुढं हा सुद्धा प्रश्न आहे की 2% का 50%च्या वर गेलं. आंबेडकर साहेबांच्या पुढं दुसराही प्रश्न आहे की मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं. 16% 94ला ते झालं कसं? ते बोगस कप बाहेर जाय ना. ते बोगस आहे ना. 180 का काय जाती घातल्या होत्या ते तुम्ही तुमचं बघा अगोदर. 350-400 जाती झाल्या याच्या अर्थ हे बोगसच असते. मग हे बी बाहेर काढल्या पाहिजे सगळ्या. हे बी बाहेर काढल्या. हे बघा मराठ्यांबद्दल एक नाही आणि इतरांबद्दल एक नाही. हे त्यांच्याकडून अपेक्षित का नाही तर आमच्या नजरेतले ते वंचितांचे गोरगरिबांचे लीडर आहे. ते कुणालाच मुजीत नाहीत. मग सत्ताधारी असू नाही तर काय असू नाही तर तिकडं महाविकास आघाडी असू परखड बोलणार निर्भीड बोलणार आणि खरं तेच वाजविणार सोडणारच नाही. मग आमच्याजवळ त्यांच्याबद्दलची प्रतिमा ही आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबांचे लीडर आहे आणि ते खामक्या लीडर आहे. मग त्यांनी तिथंसुद्धा हे त्यांच्या तोंडून येणं अपेक्षित आहे की जर सगळ्या सोयऱ्यांची बोगशी तर ही वरचं 16% दिलेलं नंतरचं ते बोगस. ज्या ओरिजिनल जाती घातल्या होत्या त्याच्यानंतर पोट जाती म्हणून घातलेल्या ह्या सगळ्या बोगस ह्या बाहेर काढा. दुसरं तिसरं की 50%च्या वर 2% दिले हे बोगस आहे हे लगेच बाहेर काढा आत्ता. मग समानतेचे आणि वंचिताचे गोरगरिबांचं खमक्या लीडर हे त्यांना शिक्का आहे. कारण आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. अभ्यास आहे संविधानाचा अभ्यास आहे कायद्याचा आहे आणि निर्भीडपणा आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की गोरगरिबाची बाजू 100% ते बोलतील आणि गोरगरिबांचा मराठ्यांचा ते आवाज होतील. शेवटी निर्णय त्यांचा. चलो धन्यवाद. शिंदे समिती जी आहे तिला एप्रिलपासून मुदतवाढ दिलेली नाही. त्याच्यातल्या एका अधिकाऱ्याशी बोलणं झालं. त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे पूर्वी 20 कर्मचारी होते आता फक्त 2 कर्मचारी ठेवलेले आहेत आणि कुठलंही काम सध्या सुरू नाही. तेच सरकारला मी सांगितलं होतं की नोंदी द्यायच्या बंद, नोंदी शोधायच्या बंद, रेकॉर्ड तपासत नाही आहेत. तुम्ही सेपरेट कक्ष ठेवा प्रत्येक तालुक्याला. नोंदी शोधायला लावा. मनुष्यबळ वाढवा. त्यांना पैसे दिले जात नाहीत ते द्या. कारण जे मोडी लिपी अभ्यासक आहेत जे उर्दूचे अभ्यासक आहेत यांना पैसे दिले गेले नाहीत. आणखीन मला बी माहिती मिळालेली. ते कसं काय वाचित ते कसं काय बघतील. आणि ज्या नोंदी सापडल्यात म्हणजे रेकॉर्ड शोधायचा बंद आहे ते सुरू करा हे सांगणं आहे माझं. तुम्ही प्रमाणपत्रही द्या व्हॅलिडिटी द्या ताबडतोब. तुम्ही रेकॉर्ड शोधायला लावा आणि जे अभ्यासक आहेत त्यांचा जो पगार आहे तो द्या म्हणजे पुन्हा येतील ते. आणि जे अधिकारी जाणून बुजून देत नाहीत किंवा रेकॉर्ड शोधत नाहीत असून टाळाटाळ करतात ही महाराष्ट्रभरचा विषय. पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड संख्येनं प्रमाणपत्र निघायला लागले. व्हॅलिडिटी जाणून बुजून द्यायनात. जाणून बुजून का अन्याय माझ्या मराठीवर पश्चिम महाराष्ट्रातल्या हे माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे तातडीनं सुरू करा. शिंदे समितीला मुदतवाढ द्या पण काम झालं पाहिजे. नुसती मुदतवाढ द्या आणि ती मुंबईत बसत त्या मुदतवाढीचा उपयोग नाही. आमचा रेकॉर्ड गॅजेट मी सगळं सांगितलं आहे ते पाहिजे. नसता हे आमरण उपोषण आता थांबत नाही. सरकारने सरकारचं बघावं बाकीच्यांनी बाकीचं बघावं. आम्ही बघू कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. मग शेवटी अंतिम डाव आम्ही ठेवणार आहेत. मग महायुतीला निवडून आणायचं का महाविकास आघाडीला आणायचं ते निर्णय आम्ही ठेवणार आहेत. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना विनंती आहे राजकीय नेता पक्ष आपला नाही. आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहा. ही संधी वायाला घालू नका. कोणाच्या 1000-500वर आपलं आयुष्य जाणार नाही. तुमचं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. तुमचं लेकरू शिकलं पाहिजे. ते पिढ्याना पिढ्या तुमच्या वंशाला पुरणारे
तुमच्या पिढ्याला पुरणारे, तुमच्या सगळ्या कुटुंबाला पुरणारे आणि तुमची शान या जगात राहणारे. 1500 रुपये घेऊन शान जगात राहणार नाही. त्याच्यामुळं नेता आपला मानू नका आणि पक्ष आपला मानू नका. आपलं पोरग आणि आपली जात आपलं माना. एवढी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी मरेपर्यंत तुमच्या लेकराला मोठं करायसाठी लढायला तयार आहे आणि खंबीर आहे. धन्यवाद.